पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आरोपाच्या दुसऱ्याच दिवशी आपण बघतो की अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेत. ते शड्डू ठोकून आहेत. अर्थात दिवसभर आज ते वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत आणि अशा पद्धतीच्या कोपरा सभा देखील त्यांच्याकडनं घेतल्या जात आहेत. एकूणच जर बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले त्याला उत्तर देण्याचं टाळलेलं आहे. मात्र माझ्यासोबत आता प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर सर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया ज्या पद्धतीनं काल भाजपच्या नेत्यांनी आरोप केले त्याला काय उत्तर आहे. नाही, भाजपच्या नेत्यांनी आरोप करायचं काहीच कारण नव्हतं. कारण माननीय दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये झालेले भ्रष्टाचाराची प्रकरणं, पिंपरी चिंचवडच्या ज्या ठेवी होत्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत सदन होती. ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्ज घ्यावं लागतं आणि त्यासाठी या पिंपरी चिंचवड मधील कोण आका आहे की ज्याच्यामुळं या महानगरपालिकेची अशी अवस्था वाईट झालेली आहे. लोक सुरक्षित नाहीयेत आणि मग अशा वेळेस एका आकाला कुठल्याही प्रकारे कुणाचंही नाव न घेता डायरेक्ट त्या ठिकाणी दादांवरती बोलताय तुम्ही. आणि मग लांडगे साहेब, जे तुम्ही आमदार म्हणून तुम्हाला कुठेही नाव नसताना तुम्ही दादांवरती हे करताय की तुम्ही महाराष्ट्राचे आका. मग तुम्हाला तुमच्याच आरशामध्ये तुम्हाला स्वतः आपण आका असल्याचं, या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे आपण असल्याचा भास झालेला आहे. आणि 100% तुम्ही स्वतःच यामध्ये तुमची कबुली दिलेली आहे की या पिंपरी चिंचवडच्या या सगळ्या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार आहात. अशा पद्धतीचं आपणच दाखवून दिलं. कारण त्या ठिकाणी दादांनी कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं. उलट पक्षी तुम्ही दादांचं नाव घेऊन दादांना त्या ठिकाणी आरोप केलेला आहे. आणि दादांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यावरती खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं पाहिजे की याचं काही नाहीये. त्यांनी सरळ सरळ उघड सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. कशामध्ये काय झालेले आहे, टेंडरमध्ये काय परिस्थिती झालेली आहे, इथले अधिकारी का सोडून जात आहेत, या सगळे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि 9 वर्षामध्ये या पिंपरी चिंचवडचा कुठल्याही प्रकारचा विकास होताना दिसत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं भ्रष्टाचाराने माखलेल्या पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये जो कोण आका असेल त्याच्यावरती दादा बोललेले आहेत. पण मग आता या पुढची लढाई कशी असणार आहे. आपण या सगळ्या आरोपांना उत्तर देतील दादा, किंवा काय कशा पद्धतीने आपण भूमिका मांडणार. नाही, दादांनी कालच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची जे काही 5 गोष्टी आहेत, येथे काय करण्याची गरज आहे आणि हे करण्यासाठी तोच आमचा मुख्य अजेंडा राहील की या ठिकाणी ज्या 5 गोष्टी मांडलेल्या आहेत, इथली पाण्याची व्यवस्था असेल, इथले कचऱ्याचं साम्राज्य हटवण्याचा प्रयत्न असेल, इथलं पर्यावरणाचा प्रश्न असेल, इथल्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल, हे जे मुख्य 5 प्रश्न आहे ते सोडवणं. आणि मागील काळामध्ये या पिंपरी चिंचवडचं जे वैभव होतं, या ठिकाणी लघु उद्योजकांना सर्वांना सुरक्षितता देणं आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड करणं आणि पिंपरी चिंचवडचं खरं वैभव जे आहे इथल्या चांगल्या व्यवस्था आणि चांगली संधी देणं, हे तुमचं विजन आहे. अर्थातच आता या पद्धतीनं भाजपवर राष्ट्रवादीकडनं पलटवार केला गेलाय की मुद्दे जे उपस्थित केले होते त्याला उत्तर द्या. त्या संदर्भात भाजपकडनं काय उत्तर येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.